पुण्यात लहान मुलांसाठी आंबे खाण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती। हवे तेवढे आंबे खाण्याची यामध्ये मुभा होती। वेळ मात्र 2 मिनिटं होती। 2 मिनिटात जो जास्तीत जास्त आंबे फस्त करणार तो विजेता ठरणार असा या स्पर्धेचा नियम होता। स्पर्धेला प्रचंड गर्दी झाली। 3, 2, 1 असा काउंटडाऊन आणि मुलांनी या आंब्यांवर ताव मारला। कसलीच पर्वा न करता ते तुटून पडले, आंबे माखले, आनंद लुटला, हसले, ढेकर दिला आणि याच वेळी चिमुरड्यांसोबत गोड गोड गप्पा मारल्यात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। बघूयात। चिमुरड्यांसाठी आंबा खाण्याची जी स्पर्धा आहे ती भरवण्यात आलेली आहे आणि आपण बघतोय हे सगळे जे बालगोपाळ आहेत ते कशा पद्धतीनं आंब्यावर ताव मारतायत। प्रत्येकाला 2 मिनिटांचा जो वेळ तो देण्यात आलेला आहे आणि सगळ्यात अगोदर जो आंबा खाऊन फस्त करेल तो या स्पर्धेचा विजेता ठरणार आहे। आणि हे सगळे जे बाळगोपाळ झालं का? झालं। कसा होता आंबा? गोड होता। तुझा आंबा कसा होता? गोड होता। सगळे संपवले? आवडला का आंबा? हो। आपण बघतो हे सगळे जे लहान लहान चिमुरडे आहेत ते अगदी मन लावून आंबा खातायत आणि या सगळ्यांना जी वेळ दिलेली होती 2 मिनिटांची त्या वेळेत त्यांनी हा सगळा आंबा जो आहे तो फस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण बघतोय की मोठी धूम या सगळ्या चिमुरड्यांमध्ये। कसं वाटलं आंबा खाऊन? चांगलं। कसा होता आंबा? गोड होता का? हो। किती आंबे खाल्ले? 3। तू आंबे किती खाल्ले? 3। सगळ्यात अगोदर कोणी खाल्ले तुमच्या दोघींपैकी? मी तू आंबा संपवला का सगळा? मीला संपून दिलाय। हा? मी ते साल काढले। अच्छा, तू तिला मदत पण केली खाताना? आम्ही दोघी बहिणी आहेत। बरं, दोघींनी मिळून आंबे खाल्ले? हा। बरं, तुला आवडला का आंबा? कसा होता? हा। किती खाल्ला? 3। किती वेळात? 3। सगळ्यात अगोदर खाल्ले का? हो। सगळ्यात अगोदर कोणी आंबे संपवले? हा। मिनी याने काय? ह्याने मग मिनी। हा। किती आंबे खाल्ले? 3। किती मिनिटात खाल्ले? मला नाही माहित। हा? नाही माहित मला। नाही माहिती। बरं, आपण बघतोय की सगळी जी धूम आहे ती या सगळ्या